वदत ज्ञान मार्गाचे महिमान, मार्ग तो रामफळा समान. भक्ती मार्ग सीताफळ सेवन, स्वल्प साधन रसमधुर. भक्ती ही सोज्वळ सीताफळ, ज्ञान हे परिपक्व रामफळ. एकाहूनी एक रसाळ, मधुर परिमळ तैसाच. रामफळ गर्भीचा गीर, फळ काढून पिकविता उगीर. वृक्षीच पिके तो धरी जो धीर, तयासीच मधुर लागे तो. रामफळाची गोडी सरस, देठेसी परिपक्व होई जो तरूस. उगीर लागे पडता भुईस, अति मिठास वर पिकता. वरचे वर जो पिकवू जाणे, तेणेच त्याचा आस्वाद घेणे. सीताफळ हे सायास नेणे, अल्पगुणे बहुमोल. रामफळासी पतन भय, ज्ञानियाही नाही निर्भय. झाला पाहिजे सिद्धी विजय, लव हयगय कामानये. म्हणून साई दयाघन, बहुधा निज शिष्या लागून. भक्ती आणि नामस्मरण, याचेच विवरण करीत. ज्ञानाहूनही श्रेष्ठ ध्यान, अर्जुना लागी कथी भगवान. तुटावया भक्त भवबंधन, साई ही साधन हे वदे. असो ये विषयीची कथा, पूर्वाध्यायी वर्णिता. अपूर्ण राहिली ती मी आता, कथितो श्रोता परिसिजे. वयोवृद्ध शक्ती क्षीण, म्हातारी एक मांडी निर्वाण. मंत्र मागावया साई पासून, प्रायोपवेशन आरंभी. पाहोनिया तियेची स्थिती, माधवरावास पडली भीती. करू गेले बाबांशी मध्यस्थी, कथानुसंगती पूर्वील. साई संकल्प विद्योती, उजळली ही चारित्र ज्योती. मार्गदर्शक होवो तद्दीप्ती, मार्ग भावार्थी उमगोत. बाबांची या आज्ञेनुसार, माधवरावांनी मज बरोबर. आरंभिली कथा सुंदर, तीच पुढारा चालवू. म्हणती पाहून म्हातारीचा निग्रह, बाबांनी तीस दिधला अनुग्रह. फिरविला तियेचे मनाचा ग्रह, कथा संग्रह अभिनव. पुढे बाबांनी प्रेमळपणे, हाक मारिली तिज कारणे. आई तू का गे घेतले धरणे, का तुझ मरणे आठवले. कोणीही असो प्रौढ बाई, तिजला हाक मारीत आई. पुरुषास काका बापू भाई, गोड नवलाई हाकेची. अंतरंग जैसे प्रेमळ, बोलही तैसेच मंजुळ. रंजल्या गांजल्यांचे कनवाळ, दीनदयाळ श्री साई. असो तिजला हाक मारिली, आपुले सन्मुख बैसविली. निज गुरुत्वाची गुप्त किल्ली, प्रेमे दिधली निज हाते. कराया भव संताप शमन, भक्त चकोर तृषापनयन. वर्षले जे बाबाची घन, स्वानंद जीवन ते सेवा. म्हणती आई खरेच सांगे, हाल जीवाचे करिसी कागे. फकीर मी केवळ तुकडे मागे, पाही अनुरागे मजकडे.